तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमो त्रियोग समारिके। बोलो कुंद कुंद आचार्य भगवान की जय। कुंद कुंद स्वामींचं वैराग्य, त्यांचं दीक्षाकाल, त्यांची साधना, त्यांच्या परिणामांची उत्कृष्टता, याचं सगळं वर्णन ह्याच्यामध्ये करतायत. तर इथंपर्यंत चाललं होतं की आज त्यांना संघामध्ये 33 वर्ष झाले होते आणि त्यांना सगळ्यांनी अनुरोध केला होता की तुम्ही आचार्यपद घ्या. मग त्यावेळेस ते स्वतःला असमर्थ समजतायत किंवा ही जबाबदारी मला नको असं म्हणतायत, पण तरीसुद्धा सगळ्यांनी एकमताने सांगितलं की तुम्हालाच आचार्य बनायचं. तर ते आचार्यपदाचं शिक्षण घेत आहेत. म्हणजे मी आचार्य बनल्यावर काय करायला पाहिजे हे गुरूंकडून त्यांना सगळं जे दिसतंय ते शिकतायत. असं ते घेऊन हात धरून शिकवण्याची विद्या नाही आहे. त्यामुळं ते गुरूंचं जसं ते जसं आचरण करतायत आणि त्यातून जे काय त्यांना शिकायला मिळालं ते त्यांनी याच्यामध्ये व्यक्त केले. मग सगळ्या अशा अनेक विद्या, अनेक शिक्षा त्यांनी ग्रहण केल्या. जागृत उपयोग ही अंतिम शिक्षा थी. सगळ्या क्रियांमध्ये, सगळ्या साधनेमध्ये, चर्येमध्ये जागृत उपयोग ठेवावा हीच अंतिम शिक्षा आहे. म्हणजे उपयोगाने स्वतःशी जोडलेलं असावं तरच तुम्ही जे करताय ते योग्य आहे. नाहीतर मग मला संघाचं परिपालन करायचं म्हणून माझं सगळं सोडून मी जर संघाचंच पाहत राहिलो, अन्य मुनींची सेवा व्यावृत्त करत राहिलो तर माझी साधना राहिली बाजूला. म्हणून सांगतायत ते पहिल्यांदा स्वस्थ आणि मग दुसऱ्यांच्या कार्यामध्ये ते अनुकूलता देणार किंवा त्यांना मार्गदर्शन करणार. म्हणून जागृत उपयोग अशी दशा असते आचार्यांची, मुनिराजांची सुद्धा. कुंद कुंद अपने श्री गुरु के चरणों में मात्र हाथ जोड़कर माथे से लगाकर अपने श्री गुरु के वचन स्वीकार ही नहीं कर रहे थे, अपने कर्ण कुहूर से पी भी रहे थे. म्हणजे आता ते गुरु सगळं सांगत होते त्यांना की आचार्य कसे असतात, मग तुम्हाला काय काय फॉलो करायचं आचार्य झाल्यावर, हे सगळं त्यांनी आत्तापर्यंत शिक्षण दिलंच खूप चांगल्या प्रकाराने. आणि मग झाल्यावर सांगतायत की ते फक्त ऐकून स्वीकार करत नव्हते. गुरु के वचन स्वीकार ही नहीं कर रहे थे, कर्णकुहूर से पी भी रहे थे, इन्हें सदा के लिए अपने ज्ञान कोश में जमा कर रहे थे. काय करत होते? सेव करत होते ज्ञानामध्ये. कारण ते पुन्हा मिळणारं शिक्षण नव्हतं, अनंत काळापर्यंत पुन्हा त्यांना ते उपयोगी पडणारं होतं. वे जानते थे कि वे बहुत शीघ्र ही अनाथ हो जाएंगे. का? कारण गुरूंचं आयु कमी होतं आता, म्हणून तर ते दुसऱ्यांना आचार्यपद देण्यासाठी म्हणून बघत होते. गुरु के चिर वियोग में उन्हें ही संघ का भार निर्वहन करना है. आपलीच परिस्थिती होती. म्हणजे गुरूंचा वियोग होणार आहे हे त्यांना दिसत होतं. आम्हाला तर ते दिसलं पण नाही, आम्ही असे आंधळे होतो. आणि त्यांना ते काय म्हणायचं, प्रिपरेशन चाललं होतं त्यांचं की आता जर त्यांचा वियोग झाला तर काय करायचं. आणि तशा रीतीने ते म्हणजे त्यांची मानसिक तयारी करत होते. गुरूंच्या चिरवियोगामध्ये उन्हें ही संघ का भार निर्वहन करना है. वे सोच रहे थे अभी तक मैं अकेला था, अपने स्वरूप में मग्न, न कोई प्रवचन, न कोई लेखन. 33 वर्षापर्यंत काय नाही, म्हणजे बस आपली साधना, आपल्यामध्ये मस्त होते, ते निमग्न होते. कितने ही वर्ष बीत गए, कितनी ही ऋतुएं आई और गई, एक आत्मा के रंग में रंगा, रुद्धियों की परवाह न रही, चाह न रही. कसलं काय, कोणाचं अध्यात्म मध्यात गुरु आहेत म्हणल्यावर असंच आमचं पण. म्हणजे गुरु होते म्हणल्यावर आपण कसं सगळं त्यांच्यावर, म्हणजे ते काय सांगतील सगळं ते बघायचे. त्यामुळं कुठं आम्हाला काय बघावं लागायचं नाही, काय नाही. आता असं वाटायला लागलं प्रत्येक गोष्ट बघावी लागते. म्हणजे सगळ्यामध्ये त्यांचं किती लक्ष होतं आणि आम्ही असे निर्भार होतो. आता असं वाटतं की इतका भार आलाय आपल्यावर, त्यामुळं असंही होतं. ते असं वाटतं की त्यांनी काय काय म्हणून केलं
असं जे आचार्य इतकं मोठं संघ पालन करत असतील ना, त्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी होती माताजींवर असं वाटायला लागलं. अब संग में असंग देखने का पुरुषार्थ भी करना होगा. एवढे दिवस काय होते हो, असंगचं वेदन निरंतर चालू होतं. आता संघात राहून असंगचं वेदन म्हणजे किती मोठं चॅलेंज आलं परत. म्हणजे पहिल्यांदा परिग्रही करायचा, आता संघाचा परिग्रह घ्यायचा स्वतःवर आणि परत काय करायचं आहे, त्यापासून मी भिन्न आहे हे जाणायचं आहे. संग में असंग देखने का पुरुषार्थ भी करना होगा. कर्तव्य के बीच में अकर्तृत्व की साधना. किती सुंदर लिहिलं आहे. म्हणजे मला काय काय करायचं आहे, सगळं कर्तव्य तर पार पाडायचं आहे, पण त्याच्यामध्ये अकर्ता आहे ह्याची सुद्धा भावना मला निरंतर चालू ठेवायची आहे. हाच जागृत उपयोग. मग असा सगळ्या क्रियांमध्ये मी जागृत असेल तर माझी चर्या मी नीट करू शकेन, माझी साधना नीट करू शकेन. नियति के ज्ञाता थे है और रहेंगे. मार्गशीर्ष वदी अष्टमी गुरुवार 519 वीर निर्वाण संवत के दिन कुंद कुंद को ससंग सहर्ष स उल्लास स उत्साह के वातावरण में तुमुल नाद के बीच आचार्य पद का भार अंतरण हुआ. म्हणजे त्यांना आचार्यपद दिलं गेलं. और पूर्व आचार्य को सबने नमन किया, नमोस्तु किया. और जिनचंद्र चल दिए एक निर्यापक आचार्य के श्री चरणों में अपनी इस भाव की अंतिम परीक्षा में सफल होने. कोण होते गुरु? कुंद कुंद आचार्यांचे गुरु होते जिनचंद्र आचार्य. तर ते जिनचंद्र आचार्यांनी आपलं आचार्यपद दिलं कुंद कुंद स्वामींना. आणि आता ते काय करणार गुरु? म्हणजे तिथं नाही राहणार ते, अशा टाईपमध्ये संघातून बाहेर जा. मग ते अन्य आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःची संलेखना साधणार होते. बोलू ना त्यांना तू स्वतंत्र बस एक चटेल. तर काय चाललंय आमचं प्रकरण की कुंद कुंद स्वामी ओळखता? कुठं होते? कुठल्या गावचे? पुण्याचे नव्हते, ठाण्याचे नव्हते. तर ते कुठलं त्यांचं गाव? कौंडपूर का काय, तर कुंद कौंडपूर असं नाव होतं गावाचं. तर तिथले ते, आणि त्यांनी जे अंतरंग त्यांचं वैराग्य होतं ना, इतकं सुंदर होतं ना, लहानपणापासून ते विरक्त. म्हणजे खूप लहान होते आणि त्यांना मुद्रा दिसली जेव्हा मुनींची, त्यावेळेस पाहिल्या क्षणी वैराग्य झालं आणि दीक्षित झाले. आणि असंच काल माताजींनी पण, छोट्या माताजींनी मोठ्या माताजींना विशेषण दिलं एक, म्हणले निर्वेग संवेगिनी पूज्य सुशीलमती माताजी. म्हणलं म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो? त्यांनी सांगितले निर्वेग म्हणजे संसारामध्ये विरक्तता. तर माताजींनी 27व्या वर्षी दीक्षा घेतली होती सुशीलमती माताजींनी. आणि इतकं लवकर संसारातून वैराग्य झालं त्यांना की परत नाही रुळायची भाव नाही राहिले. म्हणजे ॲक्च्युली घरामध्ये सगळ्यात लहान वयाने 8 जणांचं त्यांचं भाऊबंदकी सगळे, आणि त्यात सगळ्यात लहान हे. आणि असेल असं झालेलं की सगळ्या मोठ्यांचे बघून विवाह आणि ते सगळे धक्के बघून वैराग्य झालं आणि ते दीक्षा घेण्याचा निर्णय केला त्यांनी. आणि दीक्षा झाली 27व्या वर्षी. आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारांनी उपसर्ग परिसर शरीराच्या निमित्तात, बाहेरच्या प्रतिकूलतेच्या निमित्तात त्या पहिल्या थोड्या पिरियडमध्ये खूप त्रास सहन करावा लागला. पण त्याच्यामध्ये ते इतक्या दृढ राहिल्या. विचार कर 27व्या वर्षी काय असतं, म्हणजे किती वर्षाचा वय तो? 26 ना. म्हणजे विचार कर ना किती लहान असतील. काल आमचं तेच डिस्कशन झालं आम्हाच्या बरोबर की अकलूजमध्ये माताजींवर उपसर्ग झाला होता एक टाईपचा, की इथल्या एका मंदिरामध्ये ते प्रवचन करत असताना तिथल्या लोकांनी विरोध केला. म्हणजे अभिषेक बघा किंवा इथं प्रवचन करू नका, तुम्ही इथून निघून जावा, असे वगैरे त्यांचे शब्द. म्हणजे लहानच एकट्याच, आणि बाकी सगळा समाज असेल कोण बरोबर, फक्त स्त्रिया वगैरे. पण त्या प्रवचनाला बसलेले असताना समोर येऊन असे
अपशब्द बोलले, निंदा केली आणि त्यांना सरळ सांगितलं इथून निघून जावा म्हणून. पण तरी माताजी नाही गेल्या, तर घंटानाद करत राहिले ते की त्यांचा आवाज कोणाला येऊ नये. आणि मग ते त्यांचे अपशब्द कानावर पडू नयेत म्हणून आपल्या सगळ्या स्त्रियांनी खूप मोठ्या मोठ्याने म्हणले 12 भावना वगैरे असे म्हणायला सुरुवात केली की त्याचा उपसर्ग त्यांच्यावर न हो. मग तिथून निघाले ते त्या मंदिरातून बाहेर पडले म्हणे. आणि म्हणजे झाल्यावर ह्याला जवळपास दुपारचे 3:30 वाजले म्हणे. म्हणजे सकाळी बसले होते प्रवचनाला, तर हा सगळा गोंधळ चालल्यावर दुपारचे 3:30 वाजले, तेव्हा अजून चर्येला उठले नव्हते माताजी. आणि मग बाहेर पडल्यावर चर्या झाल्यावर आता थांबायचं स्थान पाहिजे होतं, कारण ते स्थान गेलं होतं. म्हटल्यावर म्हणले कुठंतरी जवळपास असं नवीन अजून बांधायला लागलेलं असं घर होतं, जिथं की अजून काय काम व्यवस्थित झालं नव्हतं म्हणले, दरवाज्यांचं फरशीचं वगैरे. पण नाईलाज म्हणून अर्जंटमध्ये तिथं त्यांना थांबवलं. तर तिथं गेल्यावर सुद्धा लोकांनी त्यांना शांतीने जगू दिलं नाही. म्हणले रात्री झोपले तर बाहेर येऊन आवाज करत राहिले म्हणे, दरवाजा ठोकत राहिले की त्या दरवाजाच्या कड्या पण नीट नव्हत्या. म्हणजे किती प्रसंग होता शिलावर सुद्धा. पण अशातून त्यांनी कसं साधना केली असेल असं एक दिव्य भव्य वाटलं असं माताजींच्या तोंडातून ऐकताना काल. म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये असं काही घरात असताना आपण सहन करू शकणार नाही, आणि बाहेर एकटे असताना त्यांच्यावर असा उपसर्ग आला होता. म्हणजे शेवटी महाराजांनी जे काढलं ना, कोहिनूर काढलाय आणि त्याला पैलू पाडले. नाहीतर असं साध्या सुध्या गोष्टीमध्ये जर चलित झाला कुठला जीव तर कसं दीक्षा देणार. आणि हे जाणलं होतं गुरूंनी की योग्य पात्र शिष्य आहे तर त्याला दीक्षा देणार, आणि दीक्षा झाली त्यांची. आणि मग ते त्यांची साधनेमध्ये अशा अनेक प्रतिकूल अवस्था आल्या, पण कुठल्या प्रतिकूलतेमध्ये ते विचलित झाले नाहीत. सुवर्णाचे सोने झाले. होय ना. सुवर्ण नाव होतं, सुवर्णाचे सोने झाले. सुवर्णाचे सुवर्ण झाले. म्हणजे असं कुठल्या असल्या क्षुल्लक गोष्टींना घाबरणारं व्यक्ती नव्हतं ते. असं जबरदस्त व्यक्तिमत्व होतं ते. त्याच्यामुळं तर आपल्यापर्यंत पोचू शकलं ते सगळं. म्हणजे आपल्याला पण त्यातून प्रेरणा मिळते की आपल्या छोट्या छोट्या प्रसंगामध्ये आपण किती विचलित होतो, रडतो, काहीतरी अपशब्द बोलतो, संक्लेश करतो. त्यांनी काय काय फेस केलं आहे, आपण घरात सगळ्यांच्या बरोबर असताना सहन करू शकत नाही आहे. ते तर कोणाला काय सांगणार बाहेर जेव्हा अशी परिस्थिती आहे तेव्हा. म्हणजे सगळ्या गोष्टीतून असं बसून शिकवणाऱ्या गोष्टी नाही आहेत त्या शिकवण्यासारख्या. सगळं हे सहवासात आल्यावर सहज कसं शिकत जातो हे आपण घ्यायला पाहिजे, कसं घ्यायला पाहिजे ते. मग त्यांना सुद्धा सांगितलं, त्या गुरूंचा वियोग होणार होता. कुंद स्वामींना त्यांचे आचार्य जे गुरु होते, तर त्यांनी सल्लेखना घेतली होती आणि ते संघातून बाहेर पडले आणि दुसऱ्या आचार्यांच्या संघामध्ये ते तिथं त्यांच्याजवळ जाऊन नमन केलं आणि निर्यापक आचार्य श्री के चरणों में अपनी इस बहू की अंतिम परीक्षा में सफल होने के लिए चल दिए. म्हणजे ते गेले दुसऱ्या संघामध्ये. म्हणजे त्या संघात राहतील तर काय दोष. अजून नाही, आता ते आचार्य होते पूर्वी आणि आता ते मुनी झाले. म्हणजे आचार्यपद सोडलं ना, मग आता समोर आचार्य आहेत आणि मी मुनी आहे. म्हणजे हा पण भेद पडणार की आजपर्यंत संघाला गाईड केलेले ते आचार्य आणि आज दुसरे एक छोटे मुनी आचार्य झालेत. मग तिथं राहणार म्हणजे त्यांना पुन्हा वंदन करायचं, त्यांच्या आज्ञेत राहायचं, हे सगळं येणार. आणि ऑब्व्हियसली ह्यांच्यापेक्षा सुद्धा ते ज्ञानी असतील तर त्यांच्याच अंडर ते आपली सल्लेखना साधू शकणार आहेत. म्हणून ते अन्य आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सल्लेखना साधण्यासाठी गेले. एक निष्णात क्षपक, एक निष्णात निर्यापक आचार्य भगवान को पाकर साधना सार्थक कर लेता है. सच है समाधि जैसा सर्वोत्तम कार्य नहीं और समाधि में निमित्त बनने जैसा सर्वोत्तम परोपकार नहीं. किती छान सांगितलं. सगळं असं मला ते दृश्य दिसायला लागलंय. जेव्हा समाधी चालली होती ना आमांची, त्यावेळेस आमचं असं आता बोलणं झालं की
अनेकांना आत यायचं होतं, अनेकांना वयावृत्त करायचं होतं, पण करता नाही आलं. कारण इतकी झुंबड उडाली होती, काय म्हणायचं, तेवढ्या सगळ्यांना आत घेणं म्हणजे त्यांना उलटं उपसर्ग करणं होतं. त्यामुळं सगळ्यांना रेस्ट्रिक्ट केलं होतं की थोड्या वेळासाठी तुम्ही जावा, नंतर तुम्ही जावा असं. तर त्यांची साधना जे प्रत्यक्ष असं बघायला मिळाली ना, तुमचं इथं स्क्रीनवर बघायला मिळाली त्यात पण आनंद नसेल तो, पण आम्ही जे असं प्रत्यक्ष बघितलं ना, डोळे मिटायला नको वाटत होते. म्हणजे असं एकटक पाहत राहिलो होतो. इतके शांत होते 2 दिवसामध्ये शेवटच्या, कधीच असे आम्ही पाहिलं नाही त्यांना. आणि बस आपलं त्यांचं कार्य चालू होतं. आम्ही आपल्या इकडनं सांगतोय अरिहंत सिद्ध, पण त्या शब्दात शक्ती नसेल बरं का आमच्या. पण त्यांच्यातली शक्ती इतकी भयंकर होती ना, त्यांना कुठल्या शब्दांची आवश्यकताच नव्हती. म्हणजे माताजींनी सांगितलं ना, जो असं यमसल्लेखना साधतो, इच्छा मरण साधतो, मॅक्झिमम 7 ते 8 भवात मोक्षाला जातो. मग असं मी बघतीये आत्ता की 7 ते 8 भवात तो जीव सिद्धालयात असणार आहे. आपण इथंच आहे. म्हणजे एक सिद्धालयात जाणारा जीव, एक एक्झाम्पल की तुम्ही समजा ट्रेननी कसं आला, गाडीने आला, समजा ट्रेननी आलोय आपण, आणि आपण ट्रेननी येत असताना आपल्या शेजारी समजा बसलेला एक मनुष्य आहे कोणीतरी, आणि तुम्हाला परिचय नाही, काय नाही आहे, आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी कळालं की तो PM बनलाय. काय झालं? तुम्ही काय सांगताय सगळ्याला? माझ्या शेजारी बसला होता ना, नाही मी त्याच्या शेजारी बसलो होतो. हां, म्हणजे किती कुठून आपण ओळख करतोय. मग आता असं बघा, आजपर्यंत आपण ज्यांच्या सहवासात होतो ना, ते थोड्याच काळात सिद्ध होणार. ते सिद्ध आहेत ना, आमच्या शेजारी बसले होते असं. म्हणजे काय त्यांचं पद होतं, आणि आपण समजू शकलो नाही. असं खंत वाटते आता की त्यांना किती द्यायचं होतं, पण आपण तेवढं घेतलं नाही. जलुमा हां, स्वर्गात गेले. काल म्हणली ना श्रुतिका, लौकांतिक देव होतील, तिथून एका भवात मोक्षाला पण जातील. मॅक्झिमम 8 भव सांगितले, पण त्याच्या आतमध्ये सुद्धा मोक्षाला जाऊ शकतो तो जीव. म्हणजे त्यांनी आपलं मोक्ष बुक केलं होतं. बस आपल्याजवळ चाललं होतं येड्यांच्या सहवासात, काय तर आपलं राहिले तर ते दिवस. असं इतकं हे वाटतंय ना की उत्कृष्ट द्यायला ते बसले होते, आणि आपण ते घेतलं नाही. म्हणजे काय घेतलं, ते खूप थोडंसं घेतलं. त्यांची इच्छा असेल किती त्यांना द्यावं, किती करावं असं, पण तरीसुद्धा ज्यांना कोणाला मिळालं ना, जे काय करायला, काहीही करायला जे मिळालं, त्यांचं सानिध्य जरी मिळालं तरी ते भव्य जीव आहेत. कारण असं सानिध्य मिळणं, असं सगळं सहवास मिळणं, असे भाव होणं आपल्याला त्यांच्या सहवासामध्ये फार दुर्लभ आहे. म्हणून एवढे तर संस्कार करायचे आज आपल्याला की त्यांच्या समान आपल्याला सुद्धा साधना करायची आहे, दीक्षा घ्यायचं आहे, मोक्षाला जायचं आहे. काय वाटतंय? थांबा, अजून संसार आहे, अजून पोरं बाळ आहेत. काय काका, सगळं झालं आपलं, आता काय करायचं आहे? मला आज आत्ताच दीक्षा घ्यायची, हे भाव करायचे त्यांच्या सहवासामध्ये. आपण काय केले जलुमा? केले का नाही केले? म्हणजे तीच तर देण होती त्यांची, आणि आपण तेच नाही घेतलं तर आपल्याला काय मोह शिकवायला आले होते का इथं? ते त्यांच्याशी जोडल्या जायसाठी आले होते का? मग घरात राहून काय केलं आणि इथं येऊन काय केलं आम्ही? म्हणून उलट अशी निर्मोहता दिली आहे ना, असं स्ट्रॉंग बनायला सांगितलंय की कोणीही असू देत, कुठलीही परिस्थिती असू देत. जसं त्या संघामध्ये म्हणलं ना, मुनींचा संघ बसलाय, आणि जर समजा एक सिंह आला आणि एकावर उपसर्ग केलं त्यांनी, एका मुनींवर, अन्य मुनींची काय असते परिणती? नाही, मी बसलो इथं आणि तुमच्यासमोर समजा सिंहाने उपसर्ग केला, तुम्ही एक मुनी आहे संघातले, मी काय विचार करणार? मी आचार्य असेल किंवा अन्य मुनी असेल, मी काय करणार तुम्हाला वाचवायसाठी? तूच ड्रॉइंग काढलंय. मला खावं पण त्याला वाचवावं. नाही, असलं काय नाही. म्हणजे कोणाच्या विषयी सुद्धा मोह नसतो, तोच दीक्षित राहू शकतो, तोच वितरागी बनू शकतो. म्हणजे म्हणायचंय, अन्यांविषयी जर एवढा जरी विचार आला की त्यांचं कसं होणार, किंवा त्यांच्यावर किती उपसर्ग आला, अरे रे, एवढे भाव जरी आले तरी सुद्धा स्वतःची साधनेतून च्युत झाले ते. म्हणून असं त्यांना आमच्याबद्दल काय नसणार आहे बरं का. म्हणजे इतके मस्त असणार आहेत ते, आपल्या जावा, तुम्हाला काय करायचं ते करा, असं होतं त्यांचं. काय झालं ना, तुम्ही जावा घरी म्हणणार, असं म्हणायला पण मागं बघत नव्हते.
नाही, कोणाचं भय नव्हतं, कोणाची अपेक्षा नव्हती. ते म्हणायचे कोण नसलं तर माझी सेवा करायला इंद्र येईल. आणि खरोखर इंद्र यायचे. म्हणजे इंद्र इन द सेन्स आम्ही समजा कोण अचानक काय ऋद्धिसुतक आलं, काय पिरियड आले, कोणी अचानक बाहेर गेलं गावाला आणि असं समजा झालं की 4 तिथं जण माणसं लागणार असतील आणि एखाद दुसरं असेल ना, ऐन वेळेस येऊन कोण तर पोचणार. काय जन्मा किती वेळा असं झालं, किती वेळा. आणि आम्हा त्याला इंद्र पदवी द्यायच्या. म्हटले असे असते ते इंद्र. म्हणजे न बोलवता सेवेत येणारा असतो तो इंद्र. आणि त्याला इंद्रपद मिळतं जो भावलिंगीच्या सेवेमध्ये अनुकूल ठरतो, वेळेला उपयोगी पडतो. किती पडली सांग उपयोगी. आता आपण खेद करावं लागतंय आपल्याला की आपण किती संसारामध्ये अडकलो आहेत. अजून पण आपल्याजवळ गुरु आहे, त्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढं आपण सानिध्यात यायचं, आपल्यावर संस्कार करून घ्यायचे, त्यांच्यावर नाही. त्यांच्या अनुकूलतेसाठी नाही, आपल्यासाठी, आपल्या संस्कारासाठी. इतकी छान साधना केली आणि एवढं छान दाखवले ना आपल्याला, बस शेवटचं हे, ह्याच्या पुढं होणे नाही. म्हणजे असं मी मागे एक लेख लिहिला होता अमांवर, झाले बहु होतील बहु या समहा, ह्याच्यासारखा दुसरा परत होणे नाही. म्हणून आपल्याला मिळालंय ना त्याचं चीज करा आणि मोक्षाला जाईपर्यंत ते संस्कार आपल्यावर राहावेत, आपल्यासोबत राहावेत, आपल्यासुद्धा त्या पंथावर चालता यावं, असं पूर्ण शक्तीनिशी पुरुषार्थ करा. तर ते सानिध्य मिळून आपल्याला फायदा. नाही तर काय म्हणायचं, ते रत्नाला हातामध्ये आणि टाकून दिलं त्या जहाजात बसलेल्या माणसांनी समुद्रात, काय फायदा झाला मग. म्हणून म्हणायचं की जे मिळालं ते अनमोल होतं. आणि असं रत्न बनवलं पूज्य वीरसागर महाराजजींनी. तर त्यांचे पण आपल्यावर महान उपकार आहेत. आपल्याला तर त्यांचं सानिध्य लय मिळालं नाही, पण त्यांनी त्यांचंच शिकवण सगळी दिली सुशीलमती माताजींना. आणि आता ती सगळी शिकवण आपल्याला आपल्यापर्यंत घेऊन दुसऱ्यापर्यंत पोचवायची आहे. कारण हा प्रवाह थांबला तर कोण आहे पुढं शिकवणारं, सांगणारं, शुद्ध तत्वाचं, शुद्ध स्वभावाचं ज्ञान देणारं असं बाहेर कोणी नाही. काय जलुबा. म्हणून मी दीक्षा घेणार, मी सुद्धा माताजींसारखी स्वतः साधना करणार आणि अन्य सर्वांना त्याचं मार्ग दाखवणार. असे तीव्र परिणाम करा, तर त्या परिणामाचं फळ आपल्याला मिळणारच. तर समाधि जैसा सर्वोत्तम कार्य नहीं, समाधि में निमित्त बनने जैसा सर्वोत्तम परोपकार नहीं. म्हणजे त्यांनी त्यांची समाधी साधली, त्यांचं उपादान कोणामुळं साधली? आमच्यामुळं. कुठले कोण तुम्ही, तुमचं काय आम्हाला गरज नाही, अशी त्यांची परिणती होती. तुम्ही राहा नाही तर नाही राहा, मला जे करायचं आहे ना ते साधायचं ते साधलं त्यांनी. म्हणून म्हणतात की तरी पण निमित्त बनलो आपण तर तो सर्वोत्तम परोपकार, त्याच्यासारखा दुसरा सर्वोत्तम परोपकार नाही. म्हणजे म्हणायचं आहे की एखाद्या जीवाची निर्विकल्प साधना होण्यामध्ये जो कोणी बहिरंगामध्ये निमित्त ठरतो तो महापुण्यवान आहे समजून घ्यायचं. आणि जो प्रतिकूलता करेल तो, म्हणून तिथं आम्हाला रडायची परमिशन नव्हती. सगळे असे बाहेर उभारले होते, कोण रडलं तर बाहेर काढायचं त्यांना. का बरं सांग. म्हणजे मी रडणार तर त्यांची विचलितता होणार. म्हणजे तुम्ही काय केलं, त्यांना मदत केली का, त्यांना मोही बनवलं. म्हणून आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग होती, कोणाच्या डोळ्यात पाणी आलं तर सरळ बाहेर जायचं, त्या खोलीत सुद्धा थांबू देत नव्हते. असं मला पण वाटलं एक दोनदा बरं का. पण त्यांचं काय असं कशात उपयोग नव्हता. अरे म्हणजे हां बरोबर आहे की. नाही त्यांना आवडायचं पण नाही तुम्ही मोबाईल घेऊन शूट करायचं वगैरे. हे पूर्वी विरोध करायच्या त्या, काय चाललंय म्हणून असं. मग ते असं धास्ती होती आम्हाला ते करायचं म्हणजे त्यावेळेस. पण आता ते असं वाटलं की अनेक जण बाहेर थांबले होते, त्यांना काहीच मिळत नव्हतं. आणि माताजी तर सांगत होत्या येऊन, छोटे माताजी, की सगळ्यांना येऊ दे, दर्शन करू द्या, पण ते शक्य नव्हतं ना. म्हणून त्यांनी जे केलं ते पण अनुकूल होतं खरं तुमच्या सगळ्यांच्या, पण एक दृष्टीने हे पण आहे की पण ते आपल्यात नव्हते बरं का. ते बस त्यांच्यामध्ये होते, एवढं स्पष्ट दिसत होतं ते.
ते त्यांच्या दुनियामध्ये आपल्या जगामध्ये मस्त आपला आपला आनंद भोगत होत्या. शरीराचं कार्य चाललं होतं, काय कमी जास्त व्हायचं, श्वास कमी होत होता, आपलं चाललं होतं बस. पण त्यांना त्याची जरा पण तमा नव्हती. इतकं शांत झालंय ना, इतकं शांत झाल्या त्या, कधीच आम्ही असं बघितलं नाही त्यांना. म्हणजे एकतर आम्ही असलं तर आम्हाला काय ना काय सांगणार, करणार, जोडणार असं त्यांचं असायचं. पण त्या 2 दिवसामध्ये त्या कोणाच्यातच नव्हत्या. इतकं सुंदर साधलंय ना, कधी आम्ही बघितलं नाही असं. म्हणजे इवन आजीची संलेखना झाली, त्यांनी दीक्षा घेतली होती सुशांतमती माताजी म्हणून. त्यांनी सुद्धा शांत होते, त्यांचा काय असा आवाज वगैरे नव्हता, पण तरी त्यांच्यापेक्षा सुद्धा उत्कृष्ट साधलं माताजींनी. जेव्हा त्यांना शरीरामध्ये इतकी प्रतिकूलता होती, इतक्या वेदना होत्या, भयंकर, आम्हाला वाटायचं किती सहन करतायत. सहन बिहन काय नाही, त्या शरीराला जो लक्ष करतो ना त्याला म्हणावं लागतं सहन करतो. त्यांनी तर त्या शरीराला स्वतः सोडलं. आपण कधी सोडणार? म्हणजे मरण येणार ना, तर शरीराने मला नाही सोडायचं, मी शरीराला ज्ञानपूर्वक सोडायचं. अशी आपली परिणती असेल तर आपण पण जिंकलो. म्हणजे आजच आम्ही वाचली समयसारची 291 आणि 92 गाथा आहे. त्यात त्यांनी असं सांगितलं की जो असं विचार करतो, जह बंदे चिंतनतो बंधन बद्धो न पावती विमोक्षम. एखादा मनुष्य आहे आणि त्याला साखळ्याने बांधलंय. तुम्हाला कशाने बांधलंय हो? गळ्यात आहे ना ते साखळी आहे. म्हणजे ते ज्यांनी साखळ्यांनी बांधलंय एखाद्याला, तर तो काय विचार करतोय, बंधन बद्धो न पावती विमोक्षम. मी बांधलोय, मला किती त्रास आहे, असं विचार करणारा विमुक्तीला म्हणजे स्वतंत्रतेला प्राप्त करणार नाही. जेलमध्ये टाकलं एखाद्या मनुष्याला आणि तो काय विचार करतोय, मला जेलमध्ये बंद केलंय, मी कधी मुक्त नाही, मी इथंच बंद आहे, असं जो चिंतन करतोय तर बाहेर पडणार नाही. तह बंदे चिंतन तो जीवोवी न पावती विमोक्षम. तसं जीव पण विचार करतोय की किती आम्हाला कर्म आहेत आमचे, नवरा आहे, पोरं आहेत, संसार आहे, काय काय भैया, बायको आहे, कोण नसतं कोणाचं बरं का, पण त्यांच्या नावाखाली फक्त स्वतः बांधल्याचं चिंतन करतो. मग जो बंधाचं चिंतन करतो ना, तो सुद्धा कधीच मुक्त होणार नाही. जलुमा बद्ध आहे का मुक्त आहे? मुक्तच आहे. नुसतं शब्द नको बरं का आपल्याला, तसं भाव वासना पाहिजे की मग कशाला जायचं घरी, आता जाऊ नका, इथंच राहायचं. सांगा सगळं सोडून दिलंय मी. मग त्या दुसऱ्या गाथेत पण हेच सांगितलं. मग कसं सुटेल तो जीव जो जेलमध्ये आहे आणि चिंतन करत बसलाय की मी बद्ध आहे, त्याला मुक्ती नाही आहे. जह बंधे छेत्तूणय बंधनबद्धो पावती विमोक्षम. जसं तो बंधनबद्ध जीव त्या बंधाला छेदून बाहेर पडू शकला तर मोक्षाला प्राप्त करतो, म्हणजे स्वतंत्रतेला प्राप्त करतो, मुक्त होतो. तह बंधे छेत्तूणय जीव संपावती विमोक्षम. तसा हा जीव सुद्धा जेव्हा या बंधाला छेदतो, कसं छेदायचं, कुठं आहे बंध दाखव, बंद आहे का मुक्त आहे, बद्ध आहात का मुक्त आहात, म्हणा मुक्त आहे, काय नाही, बायकोचं आपल्याला टेन्शन नसतं, काय नाही, लय आपण उलट स्वतःला स्वतंत्र केलं त्याच्यातून. काका बद्ध आहे का मुक्त आहे, लय चिंतन करायला लागलाय तुम्ही. कोणाकडे बघायचं नाही, जीव आहे हो मी, कोण आहे माझं, बायको आहे का, भाऊ आहे का, घर आहे का, काय परिवार आहे, जीवाला काय नसतं. जीवाच्या अपेक्षेने विचार करा तर मुक्तच आहे मी, पण मी या शरीरात अडकलोय आणि म्हणतोय काय, मी बद्ध आहे. मग जो शरीराचा विचार करतो तो कधीच त्यातून बाहेर पडत नाही. बंधन बद्धो न पावती विमोक्षम. मग या शरीराचं बंधन आहे म्हणणारा सुद्धा मुक्त होऊ शकत नाही. आणि जो त्या बंधाला छेदतो, म्हणजे शरीराला नष्ट करायचं नाही आहे, त्यातून आपला उपयोग काढायचा आहे, भेद विज्ञान करायचं आहे, त्यालाच म्हणायचं बंधाला छेदणं. आणि मी त्या बंधापासून भिन्न आहे ही जाणीव करणं, तसं निरंतर अनुभवणं, ह्यालाच म्हणलं भेद विज्ञान. त्या बंधाला जो छेदतो तोच मुक्तीला प्राप्त करतो. असं बंधाला छेदलं माताजींनी. इतकं सुंदर छेदलं ना, म्हणजे एक आदर्श आपल्यासमोर उदाहरण आहे. जीवनाचा तर आदर्श होताच, पण मरणाचा सुद्धा आदर्श देऊन गेल्या त्या. म्हणजे कसं मरायला पाहिजे हे सुद्धा अज्ञानी आहे आपण. कसं मरायला पाहिजे काका,
आता काय मरून दाखवू का म्हणा. म्हणजे मरणाच्या समयाला आपण किती मोही होतो, किती या शरीराचंच पहिला आसक्ती सुटत नाही, बाहेरचे तर लय लांब राहिले. म्हणून ते मरण कसं करायला पाहिजे ना हे शिकायचं. आपल्यात जपून ठेवा हे सगळे संस्कार. पुन्हा आपल्याला बघायला करायला मिळणार नाही आहे. आपले जसे भाव होतील सांगता येत नाही, पण हे संस्कार तर नियमाने करा की जे घडलं, जे दिसलं, जे आपण पाहिलं त्याला तसंच आपल्याला सुद्धा त्याच्यापेक्षा सुद्धा उत्कृष्ट करता आलं तर तसं करायला पाहिजे. मुनी दीक्षा घेणार, मोक्षाला जाणार, ह्या शरीराचा जरासुद्धा मोह आत्तापासून नको व्हायला. त्या समयाला नव्हे, या समयापासून मला या शरीराचा मोह नको. अशी परिणती ज्याची असेल ना त्याचं खरं शरीर इतकं सुटणार. म्हणून ते काल परवा रात्री सगळ्यांनी सांगितलं ना, त्यांच्या मिसेसनी काल सांगितलं, अनुभव सगळे सांगतायत आमच्या सहवासामध्ये. मग त्यांनी पण सांगितलं की रात्रीतनं उठले तरी माताजींचं ध्यान असायचं की एकतर जीवांची हिंसा होऊ नये, परत सावधानता स्वतःमध्ये राहावी. मग आम्ही पण असं उठल्यावर रात्री विचारायचो, म्हणजे झालं त्यांचं सगळं कार्य की आम्हा झोपा किती वेळ बसलाय आता झोपा असं आम्ही म्हटलं ना, ते म्हणायचे तू जा मी झोपते. आणि ते झोपायचे नाही, तो बसून राहायचे. आम्हाला काळजी की त्यांना जरा झोप तरी व्हायला पाहिजे. पण ते हाकलणार आम्हाला, तुम्ही जावा, तुम्ही झोपा, मी झोपते माझं झाल्यावर. आणि ते ध्यान करायला बसायच्या. पण ते काय करत होते ना अक्षरशः आत्ता कळायला लागले आपल्याला की आम्ही आपलं झोपण्यातच आनंद, आणि ते म्हणजे जागण्यात, स्वतःमध्ये जागृत राहण्यात त्यांना आनंद होता. आणि ते जरी पडलेले असले तरी सुद्धा त्यांचं चिंतन हेच चालायचं. ते म्हणायचे झोप नाही आली तर तुम्ही काय करता हो, झोप नाही आली तर काय करता, शास्त्रातलं विचारले नाही काय, भैया काय करता हो, झोप येते मला. काय म्हणताय. हां, आपण मोबाईल बघणार, म्युझिक लावणार, टी व्ही बघणार, गप्पा मारणार, काहीतरी करणार आपण. हां, माताजी काय करत होते सांगा. माताजी स्वतः भजन म्हणायचे आतल्या आत. ते म्हणायचे माझं टेप चालू आहे. आणि ते एकतर ध्यानामध्ये नाही तर भजनामध्ये कधी त्यांना झोप लागायची कळायचं नाही. म्हणजे ते म्हणायचे आम्हाला उपाय द्यायचे, तुम्हाला जर नाही आली ना, भजन म्हणजे काय आहे शेवटी स्वतःचं चिंतन वेदनच आहे, मग तुम्ही पण हे करा ना, तुम्हाला पण सोपं आहे असं त्यांचं सांगणं असायचं. आणि असं डास खूप असायचे कधी आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये. आपण काय करायचो, गुड नाईट, हां का काय म्हणायचं, दुसरं काय असतं अजून मला माहीत पण नाही नावं. हां, तसलं लावलं की आपली नाईट एकदम गुड असते. म्हणजे दुसऱ्याला मारायचं आणि आपण जगायचं. तर माताजींना आम्ही म्हणायचो कसं झोपायचं, कसलं डास खूप आहेत असं तसं. आम्हा म्हणायचे फक्त क्षमा म्हणायची त्यांना. हां, म्हणजे असं काही पकडून क्षमा म्हणायची नसती, फक्त क्षमेचे भाव करा. जर त्यांनी उपसर्ग करणार असतील, आपण केलेला असेल तर सोडणार नाही आहे, कुठून पण येणार आणि तुम्हालाच चावणार आहे. आणि नसेल ना क्षमाभाव मी ठेवलाय ना, चावले तरी सुद्धा मला त्यांच्याशी वैर नाही होणार, आणि कदाचित क्षमाभावनेनी ते दूर पण जातील. असंच व्हायचं. आम्ही सगळे जागायचो आणि ते झोपायचे. म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत की जे शिकायला मिळालं ते अविस्मरणीय आहे. आणि त्यांचं सानिध्यच असं होतं की जे हेवा वाटायचं लोकांना की आम्हाला पण मिळावं असं. तर असं सानिध्य आपल्याला मिळालं आहे, असं आपल्याला शिकवण मिळाली आहे, तर ती आपल्यामध्ये जपून ठेवा आणि आपल्यापेक्षा पुढच्या पिढीला सुद्धा त्याचं ज्ञान द्या, त्याचे संस्कार करा. त्यासाठी काल सांगितलं की तुम्ही लोक पाठशाळा चालवा, तुम्ही जिथं राहता तिथं. काय झालं मग त्याचं, पाठशाळेतनं तर पुढच्या पिढीला संस्कार मिळणार आहेत, समजणार आहे. काय झालं मग पाठशाळाच नाही घेत, ते पोरं अट्रॅक्ट कसं होणार इथं तुमच्या आताच्या पिढीपर्यंत समजून जाणार आहे धर्म. पंचम काळाच्या शेवटीपर्यंत म्हणताय ना, किती वर्ष आहेत अजून पंचम काळ संपायला, भरपूर आहेत. किती आहेत, 18,000 वर्ष कशाला म्हणते. हां, आणि मग कुठं राहिली तुमची पिढी, 100 वर्षात संपणार आहे तुम्ही लोक. 100 नाही आता 50, अर्धे तर सरले. म्हणजे 50 वर्षपर्यंत संपून गेला धर्म, तर कोण शिकवणार, कोण ठेवणार. म्हणून म्हणतात आपल्याच जपा तर धर्म राहणार, नाहीतर सगळं शून्य होऊन जाणार आहे. म्हणून स्वतःला जाणण्याचे संस्कार स्वतःवर करा आणि त्या निमित्तामध्ये समोरच्याला सुद्धा तसा बोध मिळावा हे भाव ठेवा.
एक दिन वसुनंदी मुनिराज, म्हणजे आता ते संघातले मुनी होते हो ना, काय लिहिले खाली, शिष्यों के नाम नहीं मिले है अतः काल्पनिक नाम देकर शिक्षा देने का प्रयास आगे. म्हणजे कोणी संघातले मुनी असतील तर एक दिन वसुनंदी मुनिराज के वसुनंदी मुनिराज के पैर में काच चुभ गया. आता हे आचार्य होते कुंद स्वामी आणि त्यांच्या हाताखाली किती होते शिष्य सांगितलं होतं का. म्हणजे अनेक असे होते की वयस्कर पण होते, अनेक ज्ञानी होते, अनेक क्षेत्रामध्ये कोणी विद्वान होते, असे सगळ्या प्रकारचे त्यांच्या संघामध्ये मुनिराज होते. त्यातले एक मुनिराज त्यांच्या पायामध्ये काच टोचली और रक्त की धारा बह निकली. संगस्थ ब्रह्मचारी भाई ने उनकी सेवा निष्कांच किया. जानकारी देने और सहानुभूति पाने हेतु गुरु कुंद के पास आए. काय कळलं, म्हणजे कोणी ब्रह्मचारी होते त्यांना ती काच काढली, पण काय करायचं अशा वेळेस संघात मुनिराजांवर समजा असं काहीतरी झालं तर काय करायचं. हो कुठं इथे या की तुम्ही जावा तिथं तिच्याजवळ. काय झालं, मुनींच्या पायात काटा टोचलं तर तुम्ही काय करणार. बघतेत की संघातले काय करायचं आपल्याला, तिला काय करायचं असतं, कसं करायचं. म्हणजे हे गोष्टी पण अम्मांनी आम्हाला शिकवल्या बरं का. जर तुम्हाला अचानक विंचू चावला, जर तुम्हाला खिळा टोचला, आता बाहेरची औषधी जे खाणार नाहीत समजा असे त्यागी आहेत त्यांचं तुम्ही वयोवृत्त करताना असे प्रसंग आले तर ऐनवेळेस कोण कुठून शोधणार आहे तुम्ही औषधी, आणि डॉक्टर लगेच गुगल करायचं का, म्हणजे त्यातनं पण मिळत नसते. त्यामुळं हे पण शिक्षण त्यांनी ते दिलं होतं ना, काय करायला पाहिजे. हां गुळाचा चटका द्यायचा होय बरं. तर त्या संगस्थ ब्रह्मचारींनी ती काच काढली पण ते रक्त खूप वाहिलं होतं. वसुनंदी मुनिराज चरणों में नतमस्तक पंचांग नमस्कार करते हुए आचार्यांच्या समोर गेले आणि ते म्हणाले प्रभू काच लग गया. प्रायश्चित्त घ्यायचं असतं ना त्यांना पण, म्हणजे स्वतः ते उपसर्ग झालेले सुद्धा त्या मुनींच्या समोर गेले आणि म्हणाले की आचार्यांच्या समोर की मला काच टोचली. खुर्ची दे. इकडे या, इथं बस चालतं. प्रभू काच लग गया. आचार्य काय म्हणाले, गोड बोलतील का कडू बोलतील. ते म्हणाले या समिती पाळली का, काच का टोचली हो. खाली बघितली असती तर काच टोचली असती का. हा आता शिव्या द्यायच्या का गोड बोलायचं सांगा. या समिती का पालन करो. चांगले होते बिचारे आमचे, असे पहिला 2 फटके देणार मग सांगणार असं असते. वसुनंदी मिथ्या आत्मविश्वास की झलक अविश्वस्त स्वर, म्हणजे मिथ्या आत्मविश्वास होता त्यांच्यामध्ये असं म्हणायचं आहे. करता हूँ म्हणजे त्यांनी सांगितलं आचार्यांनी की काय असतं इरिया समिती म्हणजे 4 हात भूमी बघून चालणं. की तिथं काच होती म्हणून तुम्हाला टोचली, जीव असता तर ते मेलेला बी तुम्हाला कळायचं नाही. म्हणजे काय केलं, उलट प्रमाद झाला, त्या जीवाची हिंसा झाली, त्या तुम्हाला खेद पण नाही. ते टोचलं लागलं तुम्हाला त्रास झाला म्हणून तुम्ही बघताय. म्हणून फक्त आचार्यांनी एवढं सांगितलं इरिया समितीचं पालन करा. ते म्हणले करतो, म्हणजे सांगण्यामध्ये एक अहम होता. आचार्य मौन राहिले. तेवढ्या मौनवरनं कळालं आणि सांगितलं. वसुनंदी मुनिराज म्हणाले क्षमा करे, यदि मैंने इरिया समिति का पालन किया होता तो काच नहीं लगना चाहिए था. म्हणजे म्हणतात ना जे शब्दाने काम करत नाही ना ते मौननी काम केलं जातं. असं आम्हांच्या बाबतीत तर खूप असायचं. म्हणजे असं काय झालं होतं, सोलापूरला आम्हा होत्या आणि तेव्हा खूप कमी बोलायच्या बरं का आम्हा. असलं प्रत्येक गोष्ट सांगत नव्हत्या, पाणी न्या आणा, त्यांना बोलवा, ह्यांना असलं काय नव्हतं सांगायचं पद्धत. ते मौन काम करायच्या, फक्त डोळ्यावर ना आम्ही असं पळायचो इकडनं तिकडं.
लय शाणे होतो आम्ही. इथं येऊन इतकं हेडे झालो ना असं वाटतं. म्हणजे तेव्हा मंदिरामध्ये मागं राहत होत्या माताजी त्यागी भवनमध्ये, आणि आमचं घर होतं कुठं थोडं दूर समजा. हां, त्या मंदिरातनं, त्या त्यागी भवनमधनं मंदिरात यायचं, मंदिरातनं रोडवरून परत गल्ली पूर्ण पार करून शेवटी घर. तर ते असं काम होतं की शुद्धीची कॅन पाहिजे होती त्यांना. 10 वाजता कॅन आणतात ना पाणी सोडायचं, पाणी आणलं नव्हतं आणि आम्हाला काम चाललं होतं तर काय तर ते साडी वगैरे धुवायसाठी म्हणून बघायचं. तर माताजींनी काय केलं, फक्त असं वाकून बघितल्या त्या डिशमध्ये कॅन ठेवली आहे का, फक्त बघितल्या बरं का, आणि तशाच उभारल्या. आम्ही इथं सगळे घाबरून गार काय झालं म्हणून. आणि मग तिथून कळालं की अजून पाणी आणलं नाही आहे. तिथून जे पळत सुटलं ना पाणी आणायला, म्हणजे असं एक एक गोष्टी असायच्या ना, न बोलता सगळं काम व्हायला पाहिजे. मग बोलून जे काम होत नाही ना, घरात पण असं असतं बरं का. तुम्ही जर सुनबाईला सांगायला गेला ना, जनुमा हे केलं नाही, असं का केलंय, असं करणार नाही तू, आणि डोळे नुसतं दाखवा की. सासूबाई चिडली आहे समजते लगेच. सुनबाईंनी काय करायचं, डोळे दाखवायचं नका सासूबाईंना. म्हणजे काही गोष्टी न बोलता समजून आपण सुधारायचे असतात. तसंच सांगितलं इथं सुद्धा. मुनिराजांनी काय केलं, त्यांना समजलं की आपलं काहीतरी चुकलंय आणि ते सांगितले बरोबर आहे की मी रिया समिती नाही पाळली म्हणून मला काटा टोचलाय. आचार्य कुंद कुंद क्या त्रुटि हुई वसुनंदी मुनि, मैं प्रायश्चित्त लेने नहीं आया था प्रभु. आचार्य म्हणाले सूचना नहीं आत्मशोधन का प्रयास करो. म्हणजे का आले होते मुनी आचार्यांकड? आचार्यांना इन्फॉर्म करायला की मला लागलंय, मला प्रायश्चित्त द्या या भावनेने नाही आले होते. कसं सांगितलं पहिल्यांदा त्यांनी, प्रभू काच लग गया. मग माझं चुकलंय मला प्रायश्चित्त द्या हे वर्ड्स असते तर लघुता दिसली असती, पण त्यांनी फक्त लागलेलं फक्त सांगितलं. हां, काय भाव माग त्यांचा, त्यांची सहानुभूती मिळाली. हां बरोबर. असं म्हणजे आम्ही पण जायचो ना अम्मांच्या जवळ, अम्मा माझं पोट दुखालंय, माझं पाय दुखालंय असं म्हटलं ना, आम्हा बिचाऱ्या इतक्या चांगल्या होत्या ना, ते आम्हाला सांगणार हे खा ते खा, असं करू नको तसं करू नको हे सांगणार बरं का. उलट तिथं आम्हाला शिव्या द्यायला पाहिजे होते त्यांनी. हां, तुझं चुकलंय ना, तू केलंय ना पाप, तर तुला मिळणारच असं, प्रायश्चित्त घे तू, असं सांगायला पाहिजे होतं का नाही आम्हाला. लय आमच्याशी गोड वागल्यानं म्हणून आमचं सगळं दुखत राहिलं असं झालं असेल. त्यांनी कसं सांगितलं, रिया समिती पाळली का, त्यांचं सांगण्यामध्ये एक अहम होता की हो पाळली, आणि त्यावेळेस तिथं त्रुटी दिसली नाही त्यांची, म्हणून प्रायश्चित्त लेण्याचा भाव नाही आला. म्हणून सूचना, तुम्ही मला सूचना द्यायला नका येऊ, आत्मशोधन करा. असं पण म्हणले नाहीत की प्रायश्चित्त मागा आचार्य. म्हणजे आचार्यांची इतकी करुणा आहे, इतकी लघुता आहे त्यांची, की ते म्हणाले नाहीत की तू उलट माझ्या शरण यायला पाहिजे होतं, तू माझ्याकडनं प्रायश्चित्त मागायला पाहिजे होतं, असं नाही. काय सांगितलं त्यातून त्यांनी, तुम्ही तुमचं आत्मशोधन करा. म्हणजे का काटा टोचला, का काच टोचली, जे आपलं काय चुकलंय ते आपण हे बघतच नाही ना आपण, मग फक्त तेवढंच मार्गदर्शन केलं, हे किती चांगले आचार्य. असा आचार्यांचा रोल असतो. आत्मशोधन करा. वसुनंदी मुझे प्रायश्चित्त दीजिए प्रभू, हे पहिला बोलले असते तर एवढं रामायण झालं नसतं. आचार्य कुंद कुंद आलोचना दो. वसुनंदी मैं तत्व वार्ता करता हुआ चल रहा था. तुम्ही काय काय केलं आणि कसं झालं हे सांगा पहिला. प्रायश्चित्त देताना असंच दिलं जात नाही. म्हणजे समजा मला काहीतरी उदय आला, माझा ॲक्सिडेंट झाला आणि मी अम्मांकडे गेले आणि म्हटले की माझा ॲक्सिडेंट झाला होता. मग काय करणार गुरु? पहिल्यांदा आलोचना, तुम्ही काय केलं होतं आणि कसं तुमच्याकडनं ही चूक झाली हे सविस्तर सांगायला पाहिजे ना तुम्ही. नुसतंच म्हणला जाऊन असं झालंय तर प्रायश्चित्त कसं द्यायचं त्याचं ज्ञान असतं आचार्यांना. म्हणजे तुम्ही चूक केली आहे, ती चूक पर्पजफुली केली आहे, निष्काळजीपणे केली आहे, की झालंय आपलं असंच आणि तुम्हाला त्याचा उदय आलाय, ह्याच्यानुसार प्रायश्चित्त असतं. म्हणजे तुम्हाला मी म्हणले समजा तुमचा ॲक्सिडेंट झालाय आणि तुम्ही कसं झालंय काय झालंय न जाणता, ठीक आहे करा 10 माळा करा, क्षमावली करा असं म्हणलं आणि सोडलं समजा, तर दुसऱ्या वेळेस पुन्हा ॲक्सिडेंट होणार आणि तुम्ही येणार. म्हणजे ती सावधानता बाळगण्यासाठी की पुन्हा तसं न हो ह्याच्यासाठी गुरु
तुमचं रोल बघणार त्यात काय होतं नक्की, कशामुळं तुम्हाला ते उदय आला. मैं तत्व वार्ता करता हुआ चल रहा था. आहारचर्या में भी असावधान रहता हूँ. प्रातः सामायिक स्वाध्याय में भी मुझे प्रमाद आ जाता है. पाठ जल्दी जल्दी बोलता हूँ. मुझे अर्थ का भी भाव भासन नहीं होता. किती रुजू शिष्य आहे बिचारा. हां सगळं सांगायला लागले ते बिचारे. अजून काय सांगितले असे तर आचार्य कुंद म्हणले 2 दिवसीय उपवास. काच टोचली होती, प्रायश्चित्त उपवास दिलाय 2 दिवसाचा. काय करायला पाहिजे होतं, मलम पाणी करून त्यांना उलट काहीतरी खायला प्यायला द्यायला पाहिजे होतं, पण काय केलं, उपवास दिला 2. का? प्रमादीचर्या. मुनी आहे तुम्ही आणि तुमच्या ठिकाणी अशी चर्या शोभत नाही. मग तिथं वसुनंदी प्रसन्नतेने म्हणले, प्रमाद मुक्ती का उपाय मिल गया, आपका अनंत उपकार. जेवढं गुरु स्ट्रिक्ट राहतात ना तेवढं शिष्य चरणी येतात आणि तेवढं ते सहज सुधारतात. आणि तेच गुरुच मऊ पडले समजा तर, तुला एवढं बरं नाही आहे, तू कशाला करतो असं म्हणलं ना, ते शिष्य अजून थोडं पांगळलेलं असते, म्हणजे काय म्हणायचं, अजून प्रमादी झालेला असतो. म्हणून त्या ठिकाणी अनुशासन हे व्यवस्थित करावं लागतं आणि तसं केल्यामुळं त्यांना मार्गदर्शन योग्य मिळतं. म्हणून ते म्हणाले, म्हणजे शिष्यसुद्धा तितका विनीत होता की तुमचे अनंत उपकार, की माझं सगळं दोष तुम्ही मुक्त केले, मला मार्ग दाखवला. अशी आपली परिणती ठेवायची आणि आपल्याला सुद्धा एक भगवंतांकडून आणि एक आपल्याला गुरूंकडून जे सगळं मिळालं ते आपल्या जीवनामध्ये निष्प्रमाद रूपाने उतरवायचं. आणि जेव्हा जेव्हा आपण बाहेर विकल्पामध्ये येतो तिथं प्रमाद होतो, जेव्हा आपण स्वभावाचं अवलंबन घेतो तिथंच निष्प्रमाद अवस्था प्रगट होते. हो. जाणा हा मी निष्प्रमाद स्वरूप जीव आहे. शरीर माझे नाहीच. मला शरीराचा मोह नाहीच. अनुभव करा. मला शरीराचे बंधन नाहीच. मी बद्ध नाहीच. स्वतःला जीव पहा, अबद्ध पहा. मी मुक्तच आहे, स्वतंत्र आहे, पराधीन नाही, स्वाधीन आहे, जाणणाराच आहे. अबद्ध स्पृष्ट स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम. विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वत्सायाणं, नमो वे सौवसा